सूर्यवंशी मसाला. सूर्यवंशी क्षत्रिय समाज म्हणजे किनारपट्टीवर राहणारे रहिवासी. आमचे प्रमुख अन्न भात व मासे. माशाचे नितळ व तळलेले मासे असे खवयाची लज्जत वाढवणारे जेवण घरोघरी असते. या सर्व चविष्ट माशासाठी आणि एकूणच स्वयंपाकासाठी सूर्यवंशी मसाला अतिशय महत्त्वाचा. पूर्वापारपासून आमच्या जेवणातील स्थान अव्वल दर्जाचे आहे. हा मसाला उन्हाळ्यात घरोघरी बनवला जातो. त्यात मसाल्याच्या 27 वस्तूंचा समावेश असतो. त्या मसाल्यामध्ये प्रमाणानुसार बेडगी, संकेश्वरी, काश्मीरी आणि पांडी अशा मिरच्यांचा आणि त्या प्रमाणानुसार मसाल्याचे जिन्नस असतं. त्याचे आठवडाभर वाळवण झाल्यानंतर 1 दिवस मंद आचेवर भाजणी होऊन दळला जातो. तोपर्यंत मोठ्या मोठ्या काचेच्या बरण्या उन्हात वाळून मसाल्याची साठवण करायला सज्ज असतात. दुसऱ्या दिवशी मसाला चाळून तो बरणीत भरला जातो. त्यावर हिंगाचे खडे ठेवून बरणीला घट्ट झाकण लावून ती बरणी फडक्याने बंद करून त्या नीट जागेवर ठेवल्या जातात. हा मसाला वर्षभर पुरेल आणि टिकेल असा केला जातो. या मसाल्यापासून माशाचे, मटणाचे तसेच वेगवेगळ्या आमट्या बनवल्या जातात. या सूर्यवंशी मसाल्यामुळेच पै पाहुण्यांची, मित्रमैत्रिणींची, गृहिणीला पुन्हा खायला येऊ अशी शाबासकीची थाप हमखास मिळते. कांदा बटाटा घालून तळलेली करंदी, तळलेले बोंबील किंवा वांगे शेंगा घालून केलेले घोळीचे नितळ खाणारा तृप्तीचा ढेकर देणारच. ही सारी करामत सूर्यवंशी मसाल्याची आहे हे सांगायलाच नको. त्याचप्रमाणे पूर्वीपासून सूर्यवंशी क्षत्रिय लग्नाची हळद फारच गाजलेली आहे. ती त्या जेवणात असणाऱ्या मटणामुळे आणि सूर्यवंशी मसाल्यामुळेच. तर चला बघू हा मसाला कसा केला जातो.